श्रमतत्व तंत्र टेक्निक हे पूर्णपणे भारतीय तंत्र आहे. महाराष्ट्रीयन तंत्र ज्याला आपण म्हणता येईल ते. आता याच्यामध्ये एकदम तुम्ही पाठीच्या कानात ताट ठेवा, रिलॅक्समध्ये बसा आणि श्वास हळूहळू आतमध्ये घ्या असं. आणि श्वास आतमध्ये घेताना 8 अंक मोजा. उदाहरणार्थ समजा आता मी पहिला श्वास घेतला, दुसरा श्वास घेतला तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 असं झालं. तर 8 अंक आपण आतमध्ये श्वास घेतला आहे. आता 8 अंक तुम्ही श्वास आतमध्ये घेता, म्हणजे पहिला जेव्हा श्वास घेता तेव्हा तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे. म्हणजे मला पैसे मिळून दे, माझी पैशाची चणचण निघून जाऊन दे, किंवा मला नोकरी लागून दे. दुसरा श्वास घेतला, मला घर मिळून दे. तिसरा श्वास घेतला, मला कार मिळून दे. चौथा श्वास घेतला, माझा मनी प्रॉब्लेम सुटून दे. 5वा श्वास घेतला आणि थांबलो आपण, तर माझं आरोग्य उत्तम राहून दे. 7वा श्वास घेतला आणि थांबलो आपण, माझं मन आनंदी राहून दे. 8वा श्वास घेतला आणि आपण म्हणायचं आहे की धन्यवाद श्रमतत्व, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आता श्वास आपल्याला सोडायचा आहे. तर सोडताना पण आपण 8 अंक म्हणायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 असे तुम्ही अंक म्हणायचे आहेत. आणि हे 3 वेळा करायचं. म्हणजे तुम्ही एकदा श्वास घेतला 8 वेळा, दोनदा आणि 8 वेळा श्वास सोडला, असं 1 वेळा झालं. पुन्हा श्वास 8 वेळा घेतला, श्वास 8 वेळा सोडला, 2दा झालं. पुन्हा श्वास 8 वेळा घेतला, अफर्मेशन म्हटलं आणि श्वास 8 वेळा सोडला, असं 3 वेळा करायचं आहे. म्हणजे 1 2 3 तुमची आवर्तनं झाली पाहिजे ह्याच्यामध्ये. आता ह्याचा सराव जो आपण करतो तेव्हा एक प्रथम दीर्घ श्वास घ्यायचा. आपल्याला रिलॅक्समध्ये बसायचंच आहे, पण दीर्घ श्वास घ्यायचा आणि असं 3 वेळा श्वास घ्या, सोडा. आणि त्यानंतर मग तुम्ही मन एकाग्र करायचं आहे. तर मन एकाग्र करताना तुम्हाला डोळे मिटावे लागतील, कान बंद करावे लागतील. कान बंद करायचे म्हणजे काय, कानाने काय ऐकायचं नाही, मन एकदम स्थिर करायचं आणि 8 वेळा तुम्ही ते म्हणायचं. 8 8 8 अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता. आणि जर तुम्ही खोलवर श्वास घेतला आणि मग त्यामध्ये स्वतःमध्ये प्रेम, आनंद, शांती असा अनुभव घ्यायचा आपण, की आपल्याला प्रेम मिळतं आहे, आनंद मिळतं आहे, शांती मिळतं आहे, असं दीर्घ श्वास घ्या. हे तुम्ही जर 8 सेकंद केलं आणि जास्तीत जास्त 8 मिनटं केलं हे ध्यान, तर तुम्हाला 8 तासाची अनुभूती मिळू शकते. म्हणजे जर आपण 8 मिनटं हे केलं आपण 3 वेळा आणि 8 8 वेळा श्वास घेतला, 8 वेळा श्वास सोडला, 8 वेळा श्वास घेताना आपण श्वास रोखला, त्यावेळी जर अफर्मेशन म्हटलं, आपण मनातली इच्छा म्हणालो, असं तुम्ही करायचं आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे की ते करताना तुमचं इच्छेवर लक्ष केंद्रित करा. तुमची मनातली इच्छा आहे तिच्यावर लक्ष केंद्रित करा. आणि मनाने तुमच्या हे 2 डोळे आहेत, त्या 2 डोळ्याची भोवे आहे, त्या भोव्यामधले इथं लक्ष केंद्रित करा. हे 3रं नेत्र जे आहे आपलं, त्याच्यावर तुमचं लक्ष केंद्रित करायला पाहिजे. तर म्हणजे आध्यात्मिक डोळा जो आपला आहे, त्रिनेत्र आपण जो म्हणतो, त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करायचं. आणि मग एकदम शांत आपण ती अनुभूती आपण अनुभवू शकतो. हवेतली जी भावना आहे हवेची, ती जाणवा. तर ती जाणीव तुम्हाला निर्माण झाली की मग तुमचं मन एकदम चित्त, ज्याला आत्मशक्ती म्हणतो, ती एकाग्र होते. आणि तुमची जाणीव मग तुम्ही आत्म्याकडे न्यायला पाहिजे. आता हे झालं तर हे करण्यासाठी मन विचलित होतं, त्यासाठी मनाला शिस्त लावायला पाहिजे. पहिल्या वेळी जमणार नाही, दुसऱ्या वेळी जमणार नाही, तिसऱ्या वेळी जमणार. पण तुम्ही 8 वेळा जेव्हा करता तेव्हा तुमच्या मनाला शिस्त लागते.
आणि हे तुम्ही 21 दिवसापर्यंत करत 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 न्या. आणि ती 21 दिवस जर आपण कोणतीही गोष्ट केली तर मग ती आपल्या मनाला सवय लागते. 8 मिनिटे आपण करायचं आहे. आणि मग असं करताना हळूहळू श्वास घ्या. प्रथम हळूहळू श्वास सोडा आणि मग नैसर्गिक श्वास जेव्हा आपला निर्माण होतो तेव्हा आपल्या मनातली इच्छा, आपल्या इच्छेवरती ताबा निर्माण होतो आणि मनातली इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गाकडे कालक्रमण करते. आता हे जे करायचं आहे आपल्याला, तेव्हा आपण मनात एक शब्द बोलायचा. तो शब्द असा आहे की श्रम 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 असं 8 वेळा तुम्ही ते म्हणा किंवा अनेक वेळा तुम्ही म्हणू शकता. हा श्रम जो आहे तो आपला ह्याचा श्रमतत्वाचा शब्द आहे. किंवा तुम्ही असं म्हणा की श्रम श्रम श्रमात भूती, 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 श्रम श्रम श्रमात भूती. अथवा श्रमाय नमः, श्रमाय नमः, श्रमाय नमः, श्रमाय नमः, किंवा नमो श्रमाय, नमो श्रमाय, नमो श्रमाय असे तुम्ही बोलू शकता. आणि ते करताना तुम्ही इनहेल आणि आउटहेल, श्वास आतमध्ये घ्या आणि श्वास बाहेर सोडा, असं तुम्हाला हे करायचं. आणि ते करताना अफर्मेशन करायचं आहे. आणि मग तुम्ही हे तुमची इच्छा मॅनिफेस्ट करू शकता. याच्यामध्ये आपल्याला जो पैसा आहे, आरोग्य आहे, किंवा जे आपल्याला अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा आपण यामध्ये शक्य करू शकतो. आणि हे आपण करतो त्यावेळी एक ही जे लेबर एलिमेंट आहे, श्रमतत्व आहे, ते श्रमतत्व जागृत करण्याचं एक टेक्निक आहे. हे पूर्ण टेक्निक भारतीय आहे. आतापर्यंत आपण जापनीज टेक्निकचं नाव ऐकलं असेल, जादुई टेक्निक, हवाई टेक्निक, अमेरिकन टेक्निक, चीनी टेक्निक, अशी टेक्निक ऐकली असेल नावं तुम्ही आणि केलीसुद्धा असेल. हे पूर्णपणे भारतीय टेक्निक आहे. आता जे पूर्वी जे आपल्याकडे टेक्निक होते ते आपले भारतीयच होते, परंतु परदेशातून लोक आली, त्यांनी त्यांचा अभ्यास केला आणि ते आपल्या देशामध्ये ते टेक्निक घेऊन गेले आणि त्यांच्यामध्ये सुधारणा केली. त्यामुळे त्यांनी त्या टेक्निकला नाव दिलं. पण हे टेक्निक आता 20व्या शतकातलं आहे आणि ते पूर्णपणे भारतीय आहे. त्यामुळे या टेक्निकचा पूर्णपणे वापर करा आणि ध्यानधारणा करा.